उठा दिवाळी आली, भावाला लुबाडण्याची वेळ आली. आत्ता फेसबुक आणि इंस्टाग्राम ओपन केले की सगळीकडे हेच वाक्य चालू आहे. खरंच का भाऊबीज किंवा रक्षाबंधन हे लुबाडण्यासाठी असतं का? मला नाही वाटत. प्रत्येक गोष्टीमध्ये अतिरेक झाला की त्याचं वळण चुकीचं लागतं, बरोबर. हा एवढं चांगलं रिलेशन आहे, भावा बहिणीचं नातं आहे, आणि त्याच्यामध्ये लुबाडणं किंवा हट्टानं घेणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे प्रत्येक गोष्टीत तुम्ही लुबाडणं हा शब्द वापरणं माझ्या मते चुकीचं आहे. ह्या नात्याला जेवढं होता होईल एवढं खतपाणी घाला, प्रेम द्या, माया द्या, आणि त्यानंतर तुमच्या प्रॉब्लेममध्ये ते नातं खरोखर उभं राहील. परंतु त्यावेळेस भावाची खिसा फाटका असू शकतो, दरिद्रता असू शकते, किंवा जरी करोडपती भाऊ असेल तरी भावाला वाटेल तेव्हा त्याच्या ऐपतीप्रमाणे, त्याच्या इच्छेप्रमाणे तो जे गिफ्ट देतो, तो जे दान करतो ते महत्त्वाचं मानून प्रत्येक बहिणींनी जर पुढे वाटचाल केली तर निश्चितच तिला समाधान तर भेटेलच, पण सुख पण भेटणार आहे. त्यामुळं तुमचा निर्णय आहे की तुम्ही काय करायचं, कसं रिॲक्ट करायचं, ह्याला अवाजवी कुठल्याही गोष्टीला वळण द्यायचं. कारण तुम्ही जे करताय ते तुमची पुढची पिढी करणार आहे. तुम्ही जे शिकवणार आहे ते तुमची पुढची पिढी शिकवणार आहे. तुम्ही जर लुबाडणे हा जर शब्द वापरला आणि तसंच लुबाडत बसलास तर कदाचित तुमची पिढीही तेच करणार आहे. त्यामुळे काही करायचं हे सर्वस्वी तुमचा निर्णय, तो मी तुमच्यावर सोडून देते, परंतु सांगणं हे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे ह्या पवित्र नात्याला माझा सलाम आणि त्याबद्दल मी आदरही व्यक्त करते. आणि लुबाडणे ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवा. हे नातं एवढं सुंदर आहे, हे जपण्याचा प्रयत्न करा. निश्चित ह्याचे आउटपुटही तुम्हाला चांगले भेटतील. धन्यवाद.